नमस्कार. जर आजच्या एपिसोडला मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू तर वल्लरीच्या लाडवांमुळे खूप खूप घोळ होणार आहेत. कारण की इकडे निलिमा तर दुसरीमध्ये इंदुमती भरपूर कांड करणार आहे या सगळ्यामध्ये, आणि शेवट सगळ्यांसमोर प्रेग्नन्सीचं सत्य येणार आहे. आता बघूया आजच्या एपिसोडमध्ये अजून काय काय घडते. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे मिठू आणि प्रेरणा प्राणायाम करत असतात. त्या दोघांचं श्वासांवरती इनहेल एक्सेल हे सुरू असतं. तेवढ्यात मिठू म्हणायला लागते, हळूहळू आपला श्वास तुम्ही सोडत जा आणि डोळ्यासमोर एक छान चित्र येऊ द्या. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि लाडवांचा डबा ओपन करते. तेव्हा प्रेरणा डोळे बंद करून म्हणत असते, मिठू तू जसं सांगितलं ना की आपल्याला काहीतरी चांगलं आठवायचं आहे, तर मला वल्लरीच्या हातच्या लाडवांचा वास यायला लागला. मला असं वाटतंय की एवढ्या लवकर मला क्रेविंग सुरू झाली आहे. डोहायला एवढ्या लवकर लागतात का? तेवढ्यात ते दोघी हसायला लागतात. ते बघता प्रेरणा खूप खुश होते आणि लगेच ते लाडू खायला सुरुवात करते. तेव्हा मिठू म्हणते, ताई मला सुद्धा दे ना ग, दी मलाही हवे आहेत. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, आता मी प्रेग्नंट आहे ना, मग या सर्व लाडवांवरती माझा हक्क आहे, तुला काय भेटणार नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, काही हरकत नाही, आपण एक काम करूया, मी तुम्हाला घरी जाऊन देते. तेव्हा ती म्हणते, नाही असं चालणार नाही, सगळे लाडू माझ्यासाठीच असायला पाहिजे, दुसऱ्या कोणाला लाडू काय भेटणार नाही. तेव्हा मिठू म्हणते, असं कसं प्रेरणा दी, हे तर चुकीचं आहे ना. तेव्हा प्रेरणा म्हणते, तुझ्या घरचे लाडू सुद्धा मलाच आणायचं, मिठूला काही लाडू बिडू भेटणार नाही. पहिले ही सर्वात लहान होती म्हणून सगळ्यांनी जे खूप लाड केले आहेत, आताही जे कोणीच लाड करायचे नाही. तेवढ्या ती मिठूलाही लाडू भरवते. तिकडे निलिमा येते आणि म्हणायला लागते, काय ग तुला अक्कल नाही आहे का? माझ्या मुलीसाठी अशी तू लाडू कशी काय आणू शकते? तुझ्यासारख्या बाईची नजर लागते. हिचं लग्न तुझ्या पहिले झालं आहे ना, तरी सुद्धा हिला अजून कूस उजवलेली नाही, आणि तरी सुद्धा तू अशा बाईच्या हातून खाते, हे काही बरोबर नाही आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते, आई तुझं काय चाललं आहे? तू वल्लरीला हे सगळं बोलते. मला असं वाटलं होतं यावेळेला का होईना तू सुधारलेली आहेस, पण तू अजून सुद्धा सुधारलेली नाही. मी तर तुला स्पष्टपणे सांगते, मला जेवढी वल्लरीने साथ दिली आहे ना, तेवढी तुमच्यामधल्या कधीच कोणी साथ दिली नसेल. ती नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. तिने कधीच मागचा पडचा विचार केला नाही, फक्त आणि फक्त माझ्या हिताचा विचार केला आहे. मग त्या मुलीची मला नजर लागेल? अगं असं बोलताना तुला लाज कशी वाटत नाही? तेवढ्यात मिठू म्हणायला लागते, तुम्हाला आमची मैत्री खरंच अजून कळली नाही, त्याच्यामुळे तर तुम्ही वाटेल ते आमच्यावरती आरोप करताय. मला खरंच समजत नाही निलिमा काकू, तुम्हाला काय बोलावं. तेव्हा निलिमा म्हणते, मी बरोबरच बोलत आहे आणि मला वाटते या मुलीच्या हातचं तुला खायला नको. तेव्हा प्रेरणा म्हणते, आई तू गप्प राहा ग, तू दरवेळेसारखी प्रत्येक गोष्टीमध्ये कान करू शकत नाही, हे तुझं वागणं मला बिलकुल आवडलेलं नाही. तेव्हा निलिमा म्हणते, अगं मी खरंच बोलते, अशामुळे बाळावरती परिणाम होऊ शकतात. असं बाळ न झालेल्या बाईच्या हातचं खाणं चुकीचं आहे. तुला जे हवं नको असेल ना ते मी तुला बनवून देते, पण हिच्या हातचं काही खाऊ नको. तेव्हा प्रेरणा म्हणते, आई बस कर आता, बस झालं तुझं. तेवढ्यात वल्लरी तिथून उठून निघून जाते. मिठूही तिच्या मागोमाग जाते. तेव्हा प्रेरणा म्हणते, आई बस झाला आता, गप्प राग, दरवेळेमध्ये तुझं नाक घुसवणं बंद कर. इकडे वल्लरीला भेटायला प्रेरणा आणि मिठू बाहेर येतात. तेव्हा ते विचारतात, मला खरं खरं सांग काय झालं आहे? आईच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं नसेल, पण तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी भलतंच सुरू आहे. कारण की मनोज भाऊजी सुद्धा काल कॅफेला आले होते आणि मीटिंग करता करता ते अचानक रडायला लागले आणि काहीच न बोलता निघून गेले. खरं सांग, मी तुला बोलण्यासाठीच बोलवलं होतं. काय घडलंय तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही कोणाला काही सांगत नाही आहे? तेव्हा मिठू म्हणते, हे बघ आपण मैत्रिणी आहोत ना, प्रॉब्लेम शेअर केल्याने त्याचं सोल्युशन मिळू शकतं, प्लीज एकदा सांग की. वल्लरी मनातल्या मनात विचार करते की मी सगळ्या गोष्टी यांना खऱ्या तर सांगू शकत नाही, सॉरी, पण मला यांचं सत्य लपवायलाच लागेल. तेव्हा प्रेरणा म्हणते, काय झालं, तू एवढी शांत का आहे? प्लीज काहीतरी सांग ना. तेव्हा ती म्हणते, आम्ही सुद्धा बाळ होण्याचा चान्स घेत होतो, पण जेव्हा आम्ही आमच्या मेडिकल टेस्ट केल्या ना, तेव्हा समजलं मी कधी. तेव्हा प्रेरणा विचारते, मी कधी म्हणजे? तुला नेमकं काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे सांग. वल्लरी गोष्ट फिरवू नको, आम्हालाही ते भीती वाटत आहे. तेव्हा वल्लरी सांगते, मी कधीच आई होऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर प्रेरणा मिठूला अक्षरशः धक्काच बसलेला असतो की हे असं काय बोलली. तर इकडे इंदुमती हे सगळं बोलणं ऐकते. तेवढ्यात वल्लरी इकडे रडायला लागलेली असते. मिठू आणि प्रेरणा तिला कसं बसत धीर देतात. तर इकडे निलिमा म्हणायला लागते, मला या सगळ्या गोष्टी लगेच इंदुताईंना सांगायला पाहिजेत. तर दुसरीकडे
थोड्या वेळानंतर घरी वल्लरी आणि मनोज येतात. तेव्हा इंदुमती लगेच त्यांची आरती ओवायला लागते. तेव्हा वल्लरी विचारते, हे सगळं काय आहे सासूबाई? तेव्हा ती म्हणते, थांब जरा, पहिले तुझं आवडीने औक्षण तर करू दे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तसंही या घराण्याला बरबाद करण्याचा तुम्ही वंश घेतला आहे ना, आणि आता या घराण्यामध्ये कधी वंश पुढेच जाणार नाही. कारण की मला तर हे समजलं होतं की तू तर धन्यच आहेस आणि तुझी धन्यता ही तर मला समजून चुकली. तेव्हा मनोज म्हणतो, आई तुझं काय चाललं आहे? तेव्हा ती म्हणते, मला माहितीच होतं लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तू की बायकोचा बैल आहे, पण तुम्ही दोघांनी एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली की ही कधी आई होऊ शकत नाही. मी तर बोलतच होती ना, ही जी कूस कधी सुचवणार नाही तेच झालं आहे ना, कारण की हिने हिच्या कर्माची फळं भोगत आहे. माझ्या महेंद्रची तळतळा तिला लागली आहे. माझ्या सुनेला तिने जेलमध्ये पाठवलं, तिची सुद्धा तळतळाट लागली आहे. म्हणून वल्लरी, तू किती मोठी वकील झाली ना तरी तू आई होऊ शकत नाही, कारण की तुने दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद केलं आहे. तुला तुझ्या कर्माची शिक्षा भेटत आहे, म्हणून तर हे सगळं तू भोगते ना. तेव्हा मनोज म्हणतो, आई गप्प राहा, तू काय बोलते? तुला तरी कळतंय का? वल्लरीचा या सगळ्यामध्ये काहीच दोष नाहीये. हे मेडिकल प्रॉब्लेम कोणालाही असू शकतो. तेव्हा ती म्हणते, ते तर बरोबर आहे, पण ही जे बोलते ना ते मलाही पटत नाहीये हे. तेव्हा मनोज म्हणायला लागतो, बस झाला आता आई, याच्या पुढे मला या टॉपिकवरती एक शब्दाने बोलायचं नाहीये, हे बस झालं. तो लगेच वल्लरीला रूमच्या आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा इंदुमती म्हणते, बरोबर आहे देवा, माझंच काहीतरी चुकलं असेल ना, मी कधी कोणाला काही एका शब्दाने बोलत नाही, सगळ्यांचं सगळं करते, तरीही माझं स्कूल नाश होणार आहे, म्हणजे माझीच काहीतरी चूक असेल ना. देवा, हे सगळं यांच्यामुळे झालं आहे, प्लीज समजून घ्या. तर दुसरीकडे वल्लरीला मनोज कसाबसा धीर देण्याचा प्रयत्न करत असतो, पण बाहेरून इंदुमतीचे टोमणे आणि शिव्यासाप सुरूच असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज घाईघाईमध्ये रूमच्या बाहेर येतो आणि म्हणायला लागतो, आई तुझी बॅग पॅक कर, आता तुला मी गावाला सोडून येतो. तेव्हा ती म्हणते, अच्छा, मला वाटलंच होतं, हे अजून झालं कसं नाही. बायकोचा तर तू गुलाम आहेस आणि तिच्यासाठी तू वाटेल ते करू शकतो. जी बाई तुला बाळ सुद्धा देऊ शकत नाही, तिच्यासाठी तू आईला लांब करतोय का? तेव्हा तो म्हणतो, आई उगाच कालपासून तू जे वल्लरीला बोलते ना ते मला बिलकुल आवडले नाही, पण तुला त्याचा थोडासाही पश्चाताप नसेल याची मला खात्रीच आहे. त्याच्यामुळे तू तुझं बॅग भर, मी तुला गावाला सोडून येतो. तुला जे काही पैसे हवे असतील ना ते सगळे मी पुरवतो. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, पैसे दिले की आमचे तोंड बंद करतोस ना तू, मग तेच तुझं चाललं आहे आणि यावेळेलाही तू तसंच करणार आहे. पण या घराण्याचं कुल पुढे जाणार नाही, याचा तू एकदा तरी विचार करतोय का? आपल्या घरामध्ये बाळ होणार नाही आणि मी काही चुकीचं बोलत नाहीये. हे तुझ्या बायकोमुळे सगळं बर्बाद झालं आहे, जरा तरी समजून घे. मग तू आईलाही पाठवशील. तेव्हा तो म्हणतो, आई बस झालं ग, चल तुला गावाला सोडणं जास्ती चांगलं आहे. दररोज अशी किचकिच होणं मला काही पटत नाही. तेवढ्यात वल्लरी म्हणते, अहो शांत व्हा सासूबाई, तुम्ही सुद्धा शांत व्हा, या टॉपिकवरती मला अजून बोलायचं नाही आहे. तेव्हा मनोज म्हणतो, काय चाललंय तुझं? तुला इथं अडू नको, नाहीतर घरामध्ये दररोज हेच कलेश होत राहील. तेव्हा ती म्हणते, अहो तुम्ही राहा ना शांत, कशाला तमाशा करताय, नको ना. तेवढ्या ती रडत रडत बाजूला निघून जाते. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, अहो त्यांचं काही चुकत नाही आहे, त्या वयाच्या अशा टप्प्यावरती आहेत ज्या टप्प्यावरती त्यांना बाळ असणं खरंच खूप गरजेचं वाटते, पण आपल्यालाच त्यांना समजून घ्यायला लागेल ना. तेव्हा मनोज म्हणतो, तू हिला थांबून काही चांगली गोष्ट केलेली नाहीये, ही दररोज तुला टोमणे देईल आणि नवीन नवीन उद्योग शोधून आणेल तुला त्रास देण्यासाठी, म्हणून तुझी ही गोष्ट मला पटलेली नाही आहे. थोड्या वेळानंतर ते दोघंही प्रेरणाच्या घरी जातात. तेव्हा मिठू म्हणायला लागते, हे बघा, तुमच्या बाबतीत जे काही घडलं आहे ना, तर आम्हाला असं वाटते मेडिकल सायन्स खूप वरती गेला आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला एकदा सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे. तेव्हा प्रेरणा म्हणते, मलाही हे पटत आहे की तुम्ही एकदा सेकंड ओपिनियन घ्या, काय माहिती काही चुका असू शकतात ना. तेव्हा अजित सुद्धा म्हणतो, हे बघ, आता सगळ्याच गोष्टी पुढे सरसावल्या आहेत, तुम्ही एकदा सेकंड ओपिनियन घ्यायलाच पाहिजे. तेव्हा वल्लरी मनातल्या मनात विचार करते, जर सेकंड ओपिनियनचा विषय निघाला तर सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या होतील आणि सगळ्यांना कळेल की हे कधी बाप होऊ शकत नाही. मग मी एवढं मोठं खोटं बोलली आहे ते सगळ्यांसमोर उघडं होईल, म्हणून मला नाही वाटत आपण सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे. पण मनोज या सगळ्या गोष्टींचा सिरियसली विचार करायला लागलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे अजित प्रेरणाकडून लाडू मागत असतो. तेव्हा तो म्हणतो, प्रेरणा एक लाडू दे ना. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, मी काय लाडू बिडू देणार नाही. तेवढ्यात तिथे इंदुमती येते आणि म्हणते, मी तुला सांगितलं आहे ना हे लाडू खाऊ नको, ती बाई वांज आहे, तिच्यामुळे तुझ्या बाळावरती काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा प्रेरणा म्हणते,
काही वाटेल ते बोलू नको आणि माझ्या बाळाच्या बाबतीत वल्लरी काही चुकीचं करेल असं मला तरी वाटत नाही, म्हणून तू तिच्यावरती आरोप करायची गरज नाही. तेवढ्यात प्रेरणाच्या तोंडामधून तो लाडू खाली पडतो आणि तिचं पोट अक्षरशः दुखायला लागतं. सगळे थोडे घाबरून जातात. तर दुसरीकडे वल्लरी इकडे घरातून निघत असते. तेवढ्यात तिथे इंदुमतीच्या बरोबर निलिमा सुद्धा येते आणि वल्लरीचे लाडू तिच्या तोंडावरती फेकत म्हणायला लागते, तुझ्या लाडवामध्ये तू काय विष मिळवलं होतं ज्यामुळे माझ्या प्रेरणाची तब्येत खराब झाली आहे, तिच्या पोटामध्ये दुखायला लागलं आहे. एक गोष्ट आठवण ठेव, जर माझ्या पोरीला आणि तिच्या बाळाला काही झालं ना तर मी तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच प्रेरणाला कशामुळे त्रास होत असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.